ठाणे रेल्वे स्थानकावर आज रात्री 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत। दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याची शक्यता असून मोदी क्वाड समिटमध्ये देखील सहभागी होणार आहेत। तेलाच्या दरात 4 दिवसात 12% वाढ झाली। शेंगदाणा मोहरी तेल 6 रुपयांनी महागलंय, तर सोयाबीन तेलाच्या दरात प्रति लिटर 8 रुपयांनी वाढ झाली आहे। अमरावतीच्या मेळघाटात नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। वाहतूक पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्ष होतंय। या जीवघेणा प्रवासामुळे अपघाताची शक्यता आहे। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात दानपेटीतील पैशावरून पुजाऱ्यांमध्ये राडा झाला। पुजाऱ्यांमधील राडाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या वादाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। रत्नागिरीमधील प्रशांतनगर इथे एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलंय, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। बीडमधील बनावट नोटा प्रकरणाची आयबी कडून चौकशी सुरू आहे। याचीच गंभीर दखल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनं घेतली असून आयबीच्या 3 अधिकाऱ्यांनी अटकेतील चौघांची चौकशी केली आहे। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बारामती शहरात आणि परिसरात दमदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली। पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळाला आहे। मंगेश ससानेंनी गॅझेट दाखवत जरांगेंवर जोरदार टीका केली। गॅझेटमध्ये मराठा कुणबी एक नाही असं वक्तव्य मंगेश ससानेंनी केलंय। मनोज जरांगेंनी अज्ञानी मागण्या करू नये असंही ससाने म्हणाले। जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत। दरम्यान जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद होऊ शकतो। अब्दुल्ला कुटुंबानं जर पाकिस्तानचा अजेंडा पाळला असता तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग झाला असता असं मेहबूबा मुफ्ती म्हटलंय। आंध्र प्रदेशमधील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात मिळणाऱ्या महाप्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात गायीच्या आणि डुकराच्या चरबीची भेसळ होती असा अहवाल समोर आलाय। आता या प्रकरणी आम्ही FSSAI मार्फत चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू अशी प्रतिक्रिया या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी दिली आहे। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानं निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। 22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे। आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी 17 सप्टेंबरला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय। यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे। आम आदमी पार्टीनं केंद्र सरकारकडे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सरकारी निवासस्थानाची मागणी केली। आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचा हवाला दिलाय। पुण्यात चंद्रकांत पाटलांचा ताफा खोळंबला होता। बालगंधर्वच्या गेटवर कार पार्क करून मालक गायब झाला, तर रस्त्यात कार पार्क केल्यानं चंद्रकांत दादा खोळंबले होते। कार मालकाला शोधताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली। पैठण येथील आर्यनंदी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य दिगंबर जैन सैतवळ वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। शहरातील जैन मंदिरात 13 ऑक्टोबर रोजी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। वर्षा गायकवाड मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेल्यात। अनिल बोंडे, संजय गायकवाडांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गुन्हा दाखल करून अटक करण्याची वर्षा गायकवाड यांनी मागणी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।